नमस्कार. मी परभणीवरून नंदकुमार खोडके तुमचं या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विद्यार्थ्यांनी आनापान ध्यान का करावे आणि कसे करावे या संबंधी भाग 1 व 2 याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आईवडील आपल्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाच्या प्ले ग्रुपमध्ये, ज्युनियर KGमध्ये, सिनियर KGमध्ये तर मराठी माध्यमाच्या अंगणवाडीत, बालवाडीत प्रवेश देत असतात. वर्ग पहिलीपासून विद्यार्थ्याचे शिक्षण घेण्याचा खरा प्रवास सुरू होतो. आपला मुलगा किंवा मुलगी बुद्धिमान व्हावी, हुशार व्हावी, सद्गुणी व्हावी, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. आणि शाळेच्या 4 भिंतीच्या आत विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडत असते. पण या पुढे जाऊन मुलांचा मानसिक, बौद्धिक आणि वैयक्तिक विकास वाढीस लागण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आनापान ध्यान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आनापान साधनेने मनाच्या एकाग्रतेद्वारे विद्यार्थ्याच्या विचारात व आचारात म्हणजेच त्याच्या वागण्यात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो हे शासनाच्या लक्षात आले. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका व इतर शाळांमध्ये आनापान ध्यानातून विद्यार्थ्याचा मानसिक जडणघडणीत व वैयक्तिक विकासामध्ये अत्यंत ही साधना लाभकारी असून विद्यार्थ्याच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी उपकारक असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आले. आणि म्हणून शासनाने यावर सकारात्मक विचार केला आणि विपश्यनेचे आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून शासनाने 2 परिपत्रकं काढलेत. त्याच्यामध्ये पहिलं परिपत्रक जे काढलेलं आहे ते राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वर्ग 5वी पासून 10वी पर्यंत आनापान ध्यान वर्ग सुरू करण्याबाबत हे पहिलं परिपत्रक आहे शासनाचं. आणि यांना अनुलक्षून दुसरं परिपत्रक काढलेलं आहे ते आहे राज्यातील सर्व शाळांमधून मित्र उपक्रम. मित्र म्हणजे काय? MITRA म्हणजे माइंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस हे कार्यान्वित करण्याबाबत असे हे 2 परिपत्रक शासनाने काढलेत. हे कशासाठी काढले असावेत तर विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धिक वाढीसाठी हे उपकारक असे, हितकारक असे उपक्रम आहेत. म्हणून आता कोणते हे परिपत्रक काढलेले आहेत हे आपल्याला माहीत असावं. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाकडून शालेय परिपत्रक काढलेला आहे. त्याचा क्रमांक आहे संकीर्ण 2011/296/11 माध्यमिक शिक्षण 3 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 5 ऑक्टोबर 2011 म्हणजे पहिलं परिपत्रक जे काढलेलं आहे हे 5 ऑक्टोबर 2011 काढलं आणि याला लक्षूनच पुढे त्याचा फायदा लक्षात घेतला. आणि म्हणून यावरील परिपत्रकाला अनुलक्षून त्यांनी दुसरं परिपत्रक काढलं हे मित्र उपक्रमाचं. ते काढलेलं आहे 27 जानेवारी 2012. हे परिपत्रक काढले आणि या परिपत्रकानुसार शासकीय 4 समित्या स्थापन केल्या. त्या समित्या, एक समिती राज्यस्तरावर स्थापन केली, दुसरी समिती जिल्हा स्तरावर केली, तिसरी समिती ही तालुका स्तरावर केली आणि चौथी समिती ही शाळा स्तरावर केली. ह्या 4 प्रकारच्या समित्या स्थापन केल्या. या पहिल्या समितीचे म्हणजे राज्यस्तरीवर जी समिती स्थापन केली या समितीचे अध्यक्ष आहेत प्रकल्प संचालक म्हणून त्याचे अध्यक्ष आणि त्याचे जे सचिव आहेत ते संचालक माध्यमिक शिक्षण. जिल्हा स्तरावर जी झालेली आहे समिती, या समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेचे CO आणि त्याचे सचिव आहेत माध्यमिक शिक्षण अधिकारी. तालुका स्तरावर ज्याला आपण BDO म्हणतो गट विकास अधिकारी आणि त्याचे जे सदस्य आहेत ते आहेत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी.
आणि शाळा स्तरावर जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष आहेत मुख्याध्यापक आणि त्याचे जे सदस्य सचिव जे आहेत ते आहेत ज्यांनी 10 दिवसाची विपश्यना शिबिरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे असे ज्येष्ठ शिक्षक। आता ह्या जे 4 समिती आहेत यांना विशिष्ट मार्गदर्शन करून त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर काम कसं करावं, कार्यान्वित कसं व्हावं या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहेत। बरं, आता हे जे आहे हे कशासाठी केलं असावं, एवढा अट्टहास का असावा शासनाचा, याच्या पाठीमागे एक कारण आहे की या आनापान ध्यान साधनेचे फार मोठे असे लाभ आहेत की जे विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल घडून आणणाऱ्या आहेत। यावर त्यांनी अनुभव घेतला, अनुभूती घेतलेली आहे शासनाने आणि म्हणून हे परिपत्रक काढलेत। तर आपण याच्यामध्ये हे समजून घेऊ की आनापान ध्यान व मित्र उपक्रमाचे काय फायदे आहेत। तर सर्वात अगोदर हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत, या शाळेमध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे मुलं शिक्षण घेत असतात। म्हणून सुरुवातीलाच एक मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो की या साधनेमध्ये किंवा या ध्यानाच्या साधनेमध्ये कोणतेही धार्मिक कर्मकांड अंतर्भूत नाही। म्हणजे इथे कुणाच्याही धर्माबद्दल इथे मनात शंका येण्याचं कारण नाही। तर काय, या साधनेमध्ये कोणतेही धार्मिक कर्मकांड अंतर्भूत नाही। तर मित्र हो, आपण आनापान ध्यान व मित्र उपक्रमाचे फायदे आपण याच्यामध्ये पाहूयात। पहिला फायदा आहे त्याच्यामध्ये मन एकाग्र होऊ लागते। या साधनेमध्ये मन एकाग्र होऊ लागते। दुसरा फायदा आहे मनातील भीती, चिंता, तणाव दूर होऊ लागतात। तिसरा फायदा असा आहे की विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागते आणि विद्यार्थ्याची प्रगती होऊ लागते। चौथा फायदा असा आहे की विद्यार्थ्याची ग्रहणशक्ती वाढते आणि त्याच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते। त्यानंतर पाचवा फायदा असा आहे की विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्याची निर्णय क्षमता वाढायला लागते। सहावा फायदा या उपक्रमाचा असा आहे की विद्यार्थी हिंसेपासून दूर राहतो। आपण पाहतो की शाळेमध्ये मोठ्या गटातले मुलं, मोठ्या वर्गातले मुलं हे भांडणं करायला लागतात, वादविवाद त्याच्यातून होतात आणि मग हिंसेचे प्रकार सुद्धा त्यांच्याकडून घडतात। म्हणून विद्यार्थी हिंसेपासून दूर राहतो, तसेच चोरी करण्यापासून सुद्धा तो दूर राहतो या आनापान साधनाच्या फायद्यामधून। त्यानंतर सातवा फायदा असा आहे की विद्यार्थी लैंगिक दुर्व्यवहारापासून दूर राहतो, त्याचप्रमाणे खोटे बोलणे यापासून दूर राहतो। तसेच आठवा फायदा त्याचा असा आहे की कोणत्याही नशा येणारे, ज्याला आपण मादक पदार्थ म्हणतो, या मादक पदार्थापासून तो विद्यार्थी दूर राहायला लागतो या आनापान ध्यान उपक्रमाच्या या याचा लाभ आहे। त्यानंतर पुढे नववा त्याचा फायदा असा आहे किंवा लाभ असा आहे की बालपणी व पौगंडावस्थेमध्ये आपण पाहतो की विद्यार्थ्याचं ज्याला आपण टीन एज ग्रुप म्हणतो, साधारणतः ते 13-14 वर्षापासून सुरू होते, परंतु इथे 15 आणि 16 वर्ष वय विशेष करून घेतलेलं आहे। 9वी आणि 10वीच्या वर्गातील मुलांची जी अवस्था असते ही वादळी अवस्था असते। का? कारण की त्याच्या शरीरामध्ये अंतर्गत बदल होत असतात, म्हणून त्याला वादळी अवस्था म्हणतात आणि याच वयामध्ये मुलं भरकटण्याची जास्त शक्यता असते। तसेच परीक्षेची, अभ्यासाची वाटणारी चिंता, काळजी आणि यातून निर्माण होणारा ताणतणाव हे आनापान साधनेमुळे मुलं काय करतात, अत्यंत आत्मविश्वासाने ही परिस्थिती हाताळू शकतात, असा त्याचा लाभ आहे। त्यानंतर पुढचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याचा आत्मविश्वास जागृत होतो आणि आत्मविश्वास जागृत झाल्यामुळे त्याच्या आचारविचारामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो आणि प्रभुत्व मिळवण्यात त्याला पुढे फायद्याचं ठरते। त्याचप्रमाणे पुढचा फायदा असा आहे की विद्यार्थ्यामध्ये स्वयंशिस्त वाढीस लागते। स्वतःची शिस्त स्वतःला तो लावून घेत असतो या साधनेच्या माध्यमातून। त्यानंतर पुढचा 12 नंबरचा फायदा असा आहे की अभ्यासाबरोबरच विद्यार्थी खेळामध्ये, कलेमध्ये आणि शाळेतील विविध सहशालेय उपक्रमामध्ये त्यामध्ये तो सहभागी होत असतो। त्याच्या पुढचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याची मानसिक व बौद्धिक वाढ होण्यासाठी याची मदत होते। एवढे सर्व फायदे या ध्यान साधनेमध्ये होत असल्यामुळे वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना दररोज 10 मिनिटे या साधनेचा अभ्यास करावा असे शासनाने सूचित केलेले आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट इथे की तुमच्या लक्षात आलं असेल की 5वी ते 10वीचे विद्यार्थी म्हणजे साधारणतः तो त्याचं शेवटचं
वय काय घेतलेलं आहे 10व्या वर्गातलं, म्हणजे तो 16 वर्षाचा ग्रेड 15 पूर्ण होत असतील. आणि 16व्या वर्षापासून मात्र इथं काय आहे तर पुढील वर्षासाठीच्या विद्यार्थ्यांना विपश्यना ध्यान आहे. म्हणजे विपश्यनेच्या अगोदर काय करायचं आहे, आनापान ध्यान शिकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर ही आनापान ही विपश्यना ध्यानाची आपण पहिली पायरी आहे. आता विद्यार्थ्यासाठी काय केलेलं आहे की वर्षातून एकदा विद्यार्थ्यासाठी 70 मिनिटाचं ही ध्यान शिबिर ठेवावं. त्याचप्रमाणे पालकांना सुद्धा ही माहिती व्हावी, कारण की विद्यार्थी घरीसुद्धा हे आनापान करतील, म्हणून पालकांसाठी 55 मिनिटाचं ध्यान शिबिर ठेवावं. आणि जे शाळेतील जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांसाठी 10 दिवसाच्या शिबिराला पाठवावं असं यामध्ये नमूद केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण हे समजून घेऊ की आनापान सती किंवा आनापान म्हणजे काय. तर आन म्हणजे येणारा, हा जो श्वास आहे, आन म्हणजे येणारा आणि अपान म्हणजे जाणारा. आन म्हणजे येणारा, अपान म्हणजे जाणारा, सती म्हणजे सजगता. तर काय की आत येणारा व बाहेर जाणारा नैसर्गिक श्वास, हा नैसर्गिक श्वास आहे. आत येणारा बाहेर जाणारा हा नैसर्गिक श्वास आहे. या श्वासावर सजगतेने लक्ष ठेवणे म्हणजे आनापान. फक्त काय करायचं, येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर सजगतेने म्हणजे सावधानतेने लक्ष ठेवणे, यालाच तर आनापान ध्यान असं म्हणतात किंवा आनापान सती असं म्हणतात. आता ही जी साधना आहे, ही साधना म्हणजे काय की श्वास आत येण्याची आणि बाहेर जाण्याची ही नैसर्गिक क्रिया पूर्ण एकाग्रतेने अनुभवणे आणि आपल्या मिळालेली जी मनशांती आहे किंवा आंतरिक आनंद आहे तो इतरांना प्रसारित करणे, तसेच सर्वांचे मंगल व्हावे या मैत्री भावनेची प्रेरणा घेणे, अशी ही सर्वांची हित साधणारी ध्यान साधना आहे. आनापान ध्यान हे सर्वांसाठी लाभकारी आहेच. विपश्यनाचार्य गोयनका गुरुजी यांच्या कॅसेट आणि गुगलवर यासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. आता आपण याविषयी सखोल माहिती तर घेतलीच, आता आपण या पुढील भागामध्ये प्रत्यक्ष रूपाने ही ध्यान साधना कशी करायची याचा अभ्यास करू आणि इथे थांबूयात. धन्यवाद.